कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक भाविक शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दाखल झालेत. राज्यभरातून अनेक साईबाबांच्या पालख्या साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत असतात. साईबाबा संस्थांच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी 9 जुलै ते 11 जुलै या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत असून गुरुपौर्णिमा उत्सवाला मंगलमय वातावरणात सुरुवात झाली आहे. साईबाबांच्या हयातीपासून शिर्डीमध्ये मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी होते, त्यामुळे दिवसाला आजही अनन्यसाधारण महत्व आहे. साईबाबांवर श्रद्धा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डीला येऊन समाधीचं मनोभावे दर्शन घेतात आणि या उत्सवात हजेरी लावतात. 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार असून गुरुवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाईल. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवहारलेल्या 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर आणि परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीनं भाविकांचं लक्ष वेधून घेतलं. उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे 5:15 वाजता साईबाबांची काकड आरती झाल्यानंतर साईंची प्रतिमा, पोथी आणि विना आदींची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी पोथी घेऊन तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी विना घेऊन सहभाग घेतला. साई आश्रम भक्तनिवासचे प्रभारी अधीक्षक विजय बाणी आणि प्रभारी उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. यावेळी संस्थांचे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, प्रभारी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे साई सच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी प्रथम अध्यायवाचन सुरू केला. यानंतर सीईओ गोरक्षक गाडीलकर यांच्या हस्ते सपत्नीक साईंची पाद्यपूजा करण्यात आली. उत्सवाच्या मुख्य दिवशी साई मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं राहणार असल्याची माहिती साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी दिली आहे. श्री साईबाबा संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे. सकाळी काकड आरतीनंतर बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक करण्यात आली आणि त्यानंतर द्वारकामाईमध्ये जे आहे ते अखंड साई चरित्र पारायणाचं वाचन सुरू झालेलं आहे. 3 दिवसीय उत्सवामध्ये उद्या उत्सवाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी जे आहे ते साई मंदिर जे आहे भक्तांसाठी रात्रभर खुलं राहणार आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी संध्याकाळी जे 7 ते 9 या कालावधीमध्ये अनुराधा पौडवाल मॅडम यांची साई भजन संध्येचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. जवळपास 3 ते 3.5 लाख भाविक जे आहेत या उत्सवामध्ये बाबांच्या दर्शनासाठी येतील. त्या दृष्टीने जे त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, त्यांच्या दर्शनाची व्यवस्था जी आहे ती सर्व संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे. जे भक्त दर्शनानंतर साईबाबा संस्थांमार्फत जो आहे तो बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात येतो. असा जवळपास 60 क्विंटल बुंदीचा प्रसाद जो आहे तो तयार करण्याचं काम चालू आहे आणि 150 क्विंटलच्या वर लाडूचा प्रसाद जो आहे तो भक्तांना जो आहे तो वाटप करण्यासाठीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. जवळपास 2.5 ते 3 लाख भाविक जे आहेत, 2.5 ते पावणे 3 लाख भाविक जे आहेत ते प्रसादालयामध्ये भोजन घेतील, प्रसाद घेतील. तर त्याचं बी नियोजन जे आहे ते संस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. सोबतच जो आहे जवळपास मोठ्या प्रमाणावर भाविक जे आहेत म्हणजे 3-3.5 लाख भाविक या ठिकाणी येणार असल्यामुळं अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सुद्धा जो आहे तो आलेला आहे आणि संस्थांची जी आपत्कालीन नियंत्रण कक्ष जे आहे ते सुद्धा कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सकाळी 9 ते 11:30 सुमित पोंदा भोपाल यांचा श्री साई अमृत कथा कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी 12:30 वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. 1:30 ते 3:30 या वेळेस सक्सेना बंधू दिल्ली यांचा साई भजन संध्या कार्यक्रम संपन्न झाला. सायंकाळी 4 ते 6 या वेळेत हरिभक्तपरायण संतोष तेलंग बोरीवली यांचा कीर्तन कार्यक्रम हनुमान मंदिर शेजारील साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न झाला. उत्सवाच्या पहिल्या दिवशी अखंड पारायणासाठी द्वारकामाई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. यावर्षी उत्सवाच्या निमित्तानं साईराज डेकोरेटर्स मुंबई यांनी मंदिर आणि परिसरात केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईनं साई भक्तांचे लक्ष वेधून घेतले. दरवर्षीप्रमाणे पुणे येथून आलेल्या श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या पदयात्री भाविकांनी उत्सवात हजेरी लावली. एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.